चप्पल लेके मनुवाद लेके जातीवादी सरकारचा जातीवादी सरकारचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम बोल माझे भाई अल्लाह बोल बोल माझे दादा अल्लाह बोल बोल माझे भाई अल्लाह बोल बोल माझे दादा अल्लाह बोल बोल माझे भाई अल्लाह बोल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय भीम 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 अंबेडकर 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 जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम भीम शक्ती सामाजिक संघटनेचा भीम अल्लाह बोल अल्लाह बोल बीजेपी सरकारचा खाली मुंडके वर पाय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बांधकर नीला कफन मल्लिकार्जुन खरगे यांचा जो अपमान केलेला आहे त्याचा निषेध म्हणून भीम शक्तीच्या वतीने मी माझं मुंडन करून जाहीर निषेध करीत आहे. जय भारत जय भीम शक्ती जय आंदोलन साहेब अल्लाह बोल जान से बोल अल्लाह बोल नीला लेके अल्लाह बोल चप्पल लेके अल्लाह बोल छुरी लेके अल्लाह बोल बूट लेके अल्लाह बोल बांधकर नीला कफन आम्ही या ठिकाणी आमचे काही कार्यकर्ते केशव कपन म्हणजे मुंडन करून भाजपचं श्राद्ध घालणार आहेत. निषेधासाठी आज या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीनं आमचे भीमशक्तीचे युवा कार्यकर्ते विश्वंभर भालेराव हे स्वतःचं मुंडन करून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित आहेत. आणि आज या ठिकाणी हा जो काही सनातन प्रवृत्तीचा उच्छाद बीजेपीच्या लोकांनी मांडलेला आहे त्यांच्याशी संलग्न असलेल्या अनेक संघटना अशा पद्धतीचा जातीवाद पूर्ण देशामध्ये आज करताना आपण बघतोय. ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 80 वर्ष होत आहे. या 80 वर्षाच्या काळात देखील भारतीय संविधान समता स्वातंत्र्य आम्ही या ठिकाणी आमचे काही कार्यकर्ते केशव कपन म्हणजे मुंडन करून भाजपचं श्राद्ध घालणार आहेत. निषेधासाठी 8 ऑगस्ट या दिवशी उत्तराखंड राज्यामध्ये असलेल्या हल्द्वानी या शहरामध्ये पक्ष कार्यक्रमासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे रामलीला मैदानावरती उपस्थित होते. त्या ठिकाणी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना पक्ष बांधणीचं काम करणारे काम त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं. आणि त्या ठिकाणी एक बौद्धाचा एक अस्पृश्याचा मागासवर्गीय नेता बोलून जातो की आमची सनातनी लोकांची काम करण्याची आणि आमच्या श्रद्धास्थानाची ही जागा आहे. या ठिकाणी कोणी बौद्ध किंवा अस्पृश्य येऊ शकत नाही. ही जातीय भावना ठेवून त्या ठिकाणच्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जे की बजरंग दल भाजपशी पुरस्कृत असलेले लोक आहेत या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वैदिक पद्धतीने मंत्रोच्चार करून गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी त्या जागेचं शुद्धीकरण केलेलं आहे. मित्र, आज देशाला संविधान मिळून स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले. 80 वर्षामध्ये या देशात घटनेच्या माध्यमानं इथं समता सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही दृढ करण्यासाठी आणि जातीवाद नष्ट करण्यासाठी ही घटना आणि संविधान काम करतं.
असं असताना देखील देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देखील 80 वर्षाच्या नंतरही जर आज जातीवाद जाणीवपूर्वक भाजप आणि त्यांचे समर्थक लोक या ठिकाणी करत असतील तर हा जातीवाद संपला पाहिजे. जाती हक्काची लढाईसाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केलेत आणि तोच विडा उचलून आम्ही बाबासाहेबांच्या विचाराला कधी तडा जाऊ देणार नाहीत. संविधान कधी या देशात अपयशी होऊ देणार नाहीत. या भूमिकेनं खडगे साहेबांचा जो काही त्यांनी निषेध केला, त्यांच्या जागी जातीय भावना वापरून जे कार्य केलं त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरून हे जे आंदोलन आहे आमचं पूर्ण राज्यामध्ये आज एकाच वेळेला 11 ते 2 या टायमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. यानंतरची पुढची भूमिका लवकरच आमचे पक्षनेते संघटनेचे अध्यक्ष माननीय हंबेरे साहेब कळवतील, त्यानुसार पुढील कार्यक्रम घेण्यात येईल. हा केवळ खरगे साहेबांचा व्यक्तिगत अपमान नाही, तर हा देशातील तमाम दलित, वंचित आणि बहुजन समाजाचा घोर अपमान आहे. संसदेत स्वतः खरगे साहेबांनी ही वेदना मांडली की त्यांना आजही अस्पृश्यासारखी वागणूक दिली जात आहे. आणि भाजपकडून अशा घटना पहिल्यांदाच घडत आहे असं नाही. गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते टिकाराम जुली जे दलित समाजाचे आहेत, त्यांनी अलवर येथील एका राम मंदिरात दर्शन घेतले होते. त्यानंतर भाजपचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी त्या मंदिरात जाऊन गंगाजल शिंपडून मंदिराचे शुद्धीकरण केले होते आणि त्या ठिकाणी वादग्रस्त सुद्धा वक्तव्य केले होते. यावरून हे स्पष्ट होते की भाजप आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या नेत्यांच्या मनात दलिताबद्दल किती कमालाची द्वेषता आहे आणि मनोवादी मानसिकता ठासून भरलेली आहे. या देशात आजही संविधानाऐवजी मनुस्मृतीची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या 12 वर्षापासून सत्तेत असणारे सरकार अशा प्रतिगामी आणि जातीयवादी प्रवृत्तींना पाठीशी घालत आहे असा आमचा थेट आरोप आहे. या मनोवादी मानसिकतेच्या आणि भाजप सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदरणीय राज्यसभा खासदार साहेबांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रात हे राज्यव्यापी आंदोलन होत आहे. आणि याच आदेशानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरणीय दिनकर ओंकार दादा यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज या आंदोलनासाठी उपस्थित झालो होतो. या आंदोलन दरम्यान आम्ही आज इथे प्रतिकात्मक मुंडन करून आणि पिंडदान विधी करून या सनातनी विचारसरणीचे श्राद्ध घातले आहे. आमची प्रशासनाकडे स्पष्ट मागणी आहे की ज्यांनी हा मंच शुद्धीकरणाचा नीच प्रकार केला त्यांच्यावर तातडीने ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत कडक कारवाई झाली पाहिजे. आणि जर अशा जातीयवादी घटनांना आळा बसला नाही तर आदरणीय खासदार साहेबाच्या नेतृत्वात सन्माननीय दिनकर ओंकार दादाच्या मार्गदर्शनाखाली भीमशक्ती संपूर्ण महाराष्ट्रात यापेक्षाही तीव्र आणि जशाच्या तसेच उत्तर देणारे आंदोलन उभे करेल. हा आज आमचा इशारा आहे.